जीवन हा एक प्रवास आहे, चालत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. काय होईल पुढे हा तर एक नशिबाचा भाग आहे. हा तर एक नशिबाचा भाग आहे. अहमदाबादमध्ये जो काही विमान अपघात झाला आणि त्यामध्ये 265 जणांचा मृत्यू झाला. या 265 लोकांवरती नशिबाने घाव घातला आणि दुर्दैवी या विमान अपघातामध्ये या सर्वांचा मृत्यू झाला. तर या सर्वांनाच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचबरोबर यांच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सर्वांना हे दुःख पचवण्याचं बळ मिळू दे, हीच या ठिकाणी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरीही झाड सारखे रडते का? वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखं काहीच आपल्या या जीवनामध्ये घडत नाही आणि त्यामुळेच असे हे दुर्दैवी अपघात होतात. ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. तर पुनश्च एकदा या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याचं बळ मिळू देत, हीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना.